ग्रामीण भागात 24 तास वीज मिळावी, पूर्ण दाबानं विद्युत पुरवठा व्हावा यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनं 2009-10 मध्ये अमरावती विभागात 5 सबस्टेशन मंजूर केले। यात अमरावती जिल्ह्यातल्या विहीगाव आणि डवर गावात 220 केव्हीचे सबस्टेशन, बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा आणि जळगाव जामोद मध्ये 132 केव्हीचे, तर वाशिम जिल्ह्यातल्या मालेगावात 220 केव्हीचं सबस्टेशन मंजूर झालं होतं। पण यापैकी अमरावतीच्या डवरगाव केंद्रापैकी सर्व सबस्टेशन रखडले, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत। शेतकऱ्याला शासन सांगते की आम्ही 8 तास वीज देतो, परंतु 8 तास वीज शासन देऊ शकत नाही, कारण त्याच्यामध्ये ब्रेकडाऊन येतात, मेंटेनन्स येतो। याच्यामध्ये शेतकऱ्याला जास्तीत जास्त 4 तास लाईन भेटू शकते। हे जर सबस्टेशन उभं झालं असतं तर शेतकऱ्याला कंटिन्युएशन मध्ये 12 तासालाच लोडशेडिंगला सामोरे जावं लागलं असतं, मात्र 12 तास शेतकऱ्याला लाईन मिळाली असती। लाईट नसल्यामुळे आम्ही शेती करू शकत नाही सध्या, आणि वरतून निसर्ग असा कोपलेला आहे आणि खालून विजेच्यामुळे शेतीचं काहीच उत्पन्न आम्हाला होत नाही आहे। त्याच्यामुळे सर्व शेतकरी हवालदिल झालेला आहे। 5 सबस्टेशन उभारण्यासाठी का ECI शांघाई हैदराबाद कंपनीनं घेतला होता, पण या कंपनीनं अमरावतीतल्या नांदगाव पेठेतल्या एकाच सबस्टेशनचं काम पूर्ण केलं आणि उर्वरित 4ही ठेके रद्द केले। 3 प्रोजेक्ट त्यांचे कॅन्सल केले, जे 50%च्या खाली काम झाले होते। त्यांचे 10-20% जे झाले, ज्यांचं काम 50%च्या वर झालेलं आहे ते त्यांना पूर्ण करण्याची संधी पुन्हा डबल देण्यात आली। काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातही तीच परिस्थिती आणि आता युतीच्या सरकारच्या काळातही काहीच घडत नसल्यानं शेतकरी नाराज आहेत। आता तरी सरकारनं आमची मदत करावी यासाठी विदर्भातल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्र्यांकडे साकडं घातलंय। राजेश सोनवणे, झी मीडिया, अमरावती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।